राम राम मंडळी, आज उपासाला लय भारी वड बनवतीय. बघून घ्या. नव शाबूचं वड वरीच्या भाताचं वड आहेत बघा. पहिल्यांदा वरी 3-4 पाण्याने धुवून बिन मिठाचा भात शिजवून गार करायला ठेवून द्यायचा. भात गार वईस्तवर वड्यावर खाया, वलं खोबरं, कच्चं शेंगदाणं आणि हिरव्या मिरच्या, मीठ आणि उलीचं पाणी वतून बारीक वाटून चटणी बनवून घ्यायची. मग परातीमध्ये वरीचा भात मोकळा करून त्यामध्ये 15-20 हिरव्या मिरच्याचा ठेचा, जाडभरड भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ आणि शिजवलेलं 2 बटाटे किसून त्यामध्ये टाकून समद मळून घेऊन गटगोळा करून घ्यायचं बघा. आणि भात शिजवताना मीठ टाकलं असेल तर इथं उलीचं बेताचंच टाकायचं बघा मीठ. मग हाताला उलीचं त्याल लावून पिठाचं लांबडं गोळ करून घ्यायचं. तुम्ही मातूर, गोल, चौकोनी, षटकोनी आवडत असत्याल त्या आकारात बनवून घ्या वड. मग 5-6 वड्यासनी गरम तेलाच्या कढईमध्ये सोडून त्यासनी गटकाभर गटागळ्या खाऊ दे. झाऱ्यानं वड्यासनी पवाय शिकवत चांगलं 5-6 मिनिटा पातूर पवाय शिकू द्यायचं. मधी मधी झाऱ्यानं मदत करत वड्यासनी तेलामध्ये पवाया तरबेज करीत चांगलं तांबडं वयस्तर वड तळून घ्यायचं. मग पाहून दमल्याला वड वर आलं म्हणजे झाऱ्यानं वड बाहेर काढून त्यासनी चटणीचं आणि दह्याचं पांघरून घालून तोंडाचा रस्ता दावत ठेंग्याचं बटन दाबायचं बघा.